Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. की पंतप्रधान कसे फिरतायत, सगळं ट्रॅफिक जाम पॅक, खाली पण जाम वरती पण जाम आणि मध्ये फिरतात. काल पुण्यामध्ये सभा झाली, ठिकाण योग्य होतं, रेसकोर्स. कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो. पण कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात कितीला रे, ते घोडे नाहीत, ती खेचरे आहेत, गाढवं आहेत ओझी वाहणारी. आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात. नाही त्याला घोडा नाही लागत, नाही म्हणजे टरबुजाला हातगाडी लागते, हातगाडी. पण एकूणच ही जी निवडणूक आहे, मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची. कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात, 19ला झाले, 14ला झाले. पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होतं. आणि आज मला आठवतंय की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता. अरे मग लहान भाऊ होतो तर मग नातं का तोडलं? बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा. अजूनही यांच्या मानगुट्टीवरती, म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा, पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये. 10 वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात, चिमटे काढून बघा. जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे, त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होतात. कारण आता तुमची खुर्ची जाते. पण यांची भाषा एवढी खाली आले. काल ते काय म्हणाले, मला असं वाटतं, कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत. काय भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात? पवार साहेबांना बोललात. मग जसे भटकती आत्मा असते ना, तसं काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो, बुभुक्षित आत्मा असतो. आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहितीये? सगळीकडे जातो. आणि सगळं काय, पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय. आणि हे स्वतःसाठी लढतायत, मी माझं माझ्यासाठी, आणि सगळी कामं मित्रांसाठी. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत. त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. कारण मुख्यमंत्री बनायला लोकांची मतं लागतात. ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले शहानी त्यांच्या मुलाला, तसं मुख्यमंत्रीपद नाहीये. पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये. 15, 20, 25 किती सभा घेत आहेत. पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या आत्म्यांकडे बघा, त्यांच्या घराकडे बघा, त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा. शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात. उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही, पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला, तो दुप्पट झाला, तिप्पट झाला. आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे. पण महाराष्ट्र भोळा आहे, साधा आहे, दिलदार आहे. पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये, अजिबात नाहीये. आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये. महाराष्ट्राची परंपरा ही शूरांना वंदन करण्याची आहे. म्हणून ते जे आहे ना, शूरामी वंदिले, आज भाजपचं जे चाललंय ते चोरामी वंदिले असं चाललेलं आहे. सगळ्या चोरांना ते वंदन करतायत.